हॅलो फ्रेंड्स, मी मयुरी. आज आपण प्रिन्स कट ब्लाउजच्या कटिंग केलेल्या ब्लाउजला शिलाई कशी करायची ते बघणार आहोत. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मी बॅक पार्टला शिलाई करून घेणार आहे. तर मेन कापडाच्या राईट साईडला अस्तर सेट केलेलं आहे आणि आता मी या ब्लाउजला नॉड लावणार आहे, म्हणून सगळ्यात आधी मी नॉड सेट करून घेतलेली आहे. आता अस्तरच्या कडेने अर्धा इंच आतल्या बाजूने नेक शेपमध्ये शिलाई करून घ्यायची आहे. ही शिलाई व्यवस्थित द्यायची आहे, कारण ही शिलाई आपली फायनल आहे. प्रॉपर फिनिशिंगमध्ये ही शिलाई द्यायची आहे. हळू शिलाई करायची आहे, कारण शिलाई करताना अस्तर किंवा मेन कापड कुठे ओढलं जाऊ नये यासाठी हळू शिलाई करायची आहे. व्यवस्थित कापड जुळवून घ्यायचं आहे. तुम्ही याला पिन लावून सुद्धा सेट करून मग सुद्धा शिलाई करू शकता. मी डायरेक्ट कापडवरती शिलाई करत आहे, पिन वगैरे काही लावली नाही, पण तरी सुद्धा माझ्या या ब्लाउजचं नेकची फिनिशिंग खूप छान येणार आहे. जिथे आपण नॉड लावली होती तिथेच आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण नॉड लावणार आहोत. व्यवस्थित नॉड सेट करून घ्यायचे आहे आणि मग शिलाई करायची आहे, नाहीतर शिलाई करताना नॉड पुढे मागे होऊ शकते. यानंतर मेन कापडचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते आता सगळं कट करून घ्यायचं आहे. मी व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे. आता आपण जी नेकला शिलाई दिली होती त्यातल्या अर्ध्या इंचाच्या त्या अंतरावरती थोड्या अंतरावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत. कट मारल्याने फिनिशिंग ब्लाउजला छान येतं, चुन्या येत नाहीत. आणि अस्तर शिलाईचं कापड अस्तरच्या बाजूला फोल्ड करून अस्तरच्या बाजूने दाब टिप देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित टिप देऊन घ्यायची आहे. पूर्ण नेक शेपला मी व्यवस्थित शिलाई करून घेतलेली आहे. अशा पद्धतीने शिलाई करायची आहे. शिलाई करत असताना आधीच नॉड लावल्यामुळे ब्लाउजचं फिनिशिंग छान येतं. तुम्ही बघू शकता इथे आपल्या नेकचं फिनिशिंग खूप चांगल्या पद्धतीने आलेलं आहे. आता यानंतर नेकच्या कडेने अजून एक शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई ऑप्शनमध्ये आहे. व्यवस्थित कडेने शिलाई मारायची आहे. वाकडी तिकडी शिलाई होऊन द्यायची नाही. स्ट्रेट शिलाई आली पाहिजे. व्यवस्थित कापड सेट करायचं आहे आणि त्यानंतर शिलाई करायची आहे. गडबड करायची नाही. व्यवस्थित शिलाई करून झालेली आहे माझी. यानंतर मी अस्तर मेन कापडवरती फिक्स करून घेणार आहे. बॅक पार्टच्या साईडने सगळीकडून शिलाई मारून घेणार आहे. शिलाई मारत असताना ही काळजी घ्यायची आहे की अस्तर आणि मेन कापड सेम असलं पाहिजे. कुठे सुद्धा चुनी आली नाही पाहिजे. कमी जास्त कापड होता कामा नये. आर्महोलमध्ये शिलाई करत असताना व्यवस्थित हळूने शिलाई करायची आहे. माझी शिलाई करून झालेली आहे. यानंतर मेन कापडावरील जे कडचं एक्स्ट्रा कापड आहे ते सगळं कट करून घ्यायचं आहे. अस्तरच्या बरोबर व्यवस्थित कट करायचं आहे. अस्तर कट होऊन द्यायचं नाही, फक्त मेन कापडच आपल्याला कट करायचं आहे. कट करून झाल्यानंतर पार्ट एकमेकांवरती व्यवस्थित फोल्ड करून चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही बाजू बरोबर आहेत का. कमी जास्त असेल तर ते सुद्धा व्यवस्थित क्लिअर करून घ्यायचं आहे. यानंतर मी कमरेच्या टक्स मारून घेणार आहे. तर व्यवस्थित एकमेकांवर कापड सेट करून घ्यायचं आहे. कमी जास्त कुठे असेल तर ते कट करून टाकायचं आहे. माझं सगळं व्यवस्थित आलेलं आहे, तुम्ही बघू शकता. यानंतर मी टक्सचं मार्क करून घेणार आहे. तर कमरेला आडवं
अंतर 4 आणि उभं 4.5 अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि मधून व्यवस्थित कापड फोल्ड करायचं आहे। वेस्टला व्यवस्थित कापड एकमेकांवरती ठेवून घ्यायचं आहे आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरून क्रॉस शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई मारत आहे। शिलाई ही डबलची मारून घ्यायची आहे आणि वरती पॉईंट सुद्धा बनवून द्यायचा नाही। शिलाई करून झाल्यावरती चेक करायचं आहे की आपला पॉईंट बनलेला आहे की नाही ते। यानंतर कंबरपट्टी जोडणार आहे। तर 2 इंच रुंद असलेली मी लांब पट्टी घेतलेली एक आहे आणि पार्टवरती व्यवस्थित सेट करून घेतलेली आहे आणि शिलाई मारत आहे। जिथे आपण टक्स मारलेला आहे तिथे एक छोटीशी चुनी द्यायची आहे, व्यवस्थित चुनी द्यायची आहे आणि शिलाई कंटिन्यू करायची आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा मी एक चुनी देत आहे। अशाच पद्धतीने चून द्यायची आहे। यामुळे कंबरपट्टीला व्यवस्थित फिनिशिंग येतं, चुन्या वगैरे येत नाहीत। तर आता अस्तर फोल्ड करायचा आहे आणि शिलाईच्या मार्जिंगने अस्तरवरून एक शिलाई मारून घ्यायची आहे, व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। यानंतर ब्लाउज पलटी करायचा आहे आणि अस्तर फोल्ड इथून सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे। जिथे आपण टक्स मारलेला आहे तिथे एक छोटीशी चुनी द्यायची आहे। दुसऱ्या बाजूला सुद्धा एक टक्सला चुनी द्यायची आहे आणि शिलाई कंटिन्यू करायची आहे। यानंतर अस्तरचं सगळं कापड मेन कापडावरती पलटी करून घ्यायचं आहे आणि एकदम किनारीवरून एक शिलाई मारून घ्यायची आहे, व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। इथे आता आपल्याला चुनी द्यावी लागणार नाही, व्यवस्थित कापड आपलं सेट झालेलं आहे। बघू शकता तुम्ही, कोणतंही कापड ओढलं ताणलं जाणार नाही आणि व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। माझी शिलाई करून झालेली आहे। यानंतर मी ब्लाउजच्या नेकला कडेने एक लेस लावून घेणार आहे। नेकच्या कडेने व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे। लेस लावत असताना लेस ओढून धरायची नाही, अगदी लूज सोडायची आहे। ओढून जर धरली तर कापड कमी जास्त होतं आणि असं ओढून धरल्यासारखं कापड दिसतं, त्यामुळे लेस ओढून शिलाई करायची नाही। लेस लावत असताना आपली शिलाई जी आहे ती मोठी टीप ठेवायची आहे। 2 किंवा 3 नंबरवरून शिलाई सेट करून शिलाई करायची आहे। व्यवस्थित नेक शेपमध्ये मी राऊंड शेपमध्ये शिलाई करून घेत आहे। तुम्हाला अगदी नेकच्या कडेने लेस नको असेल आणि थोडी साईडनं हवी असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने थोड्याशा साईडने सुद्धा लेस लावू शकता। पद्धत लेस लावण्याची सेम हीच आहे। माझी लेस लावून झालेली आहे। आता मी थोडंसं ॲक्टिव्ह वाटावं म्हणून नेकमधून आर्महोलमध्ये थोडीशी लेस लावणार आहे। तर मी आधी चॉकने नेक शेप देऊन घेतलेला आहे आणि कापड पलटी करून व्यवस्थित टॅप करून व्यवस्थित त्यावरती छाप उठवून घेतलेला आहे। आता दुसऱ्या बाजूला सुद्धा ते उठलेलं चॉकचं मी डार्क केलेलं आहे आणि त्यावरून मी लेस लावणार आहे। तर नेकच्या बाजूने व्यवस्थित लेस सेट करून मी शिलाई करून घेणार आहे। पहिल्या लेस खाली आत्ताची लेस व्यवस्थित घालायची आहे। जर बाहेर आली तर तिथे थोडंसं अंतर दिसेल आणि ते फिनिशिंग ब्लाउजला चांगलं दिसणार नाही, त्यामुळे व्यवस्थित लावून घ्यायची आहे। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला सुद्धा लेस लावून घेत आहे। माझी लेस लावून झालेली आहे। आता यानंतर मेन कापडावरून लटकन बनवणार आहे। तर मी 3 बाय 3 इंचचे 4 बॉक्स बनवून घेतलेले आहेत। त्यातला एक बॉक्स मी घेतलेला आहे आणि तो मधून फोल्ड करून एक शिलाई मारून घेणार आहे। व्यवस्थित शिलाई मारायची आहे। स्टार्टला आणि एंडला लॉक करून घ्यायचं आहे। लॉक केल्याने शिलाई निघत नाही। माझी शिलाई करून झालेली आहे। आता मी ते सुईचं करणार आहे। तर अशा पद्धतीने लटकन तयार झालेला आहे। तर असंच अजून एक मी बनवून घेतलेला आहे आणि याच वरून अजून एक मी बनवून घेणार आहे। व्यवस्थित मधून मी कापड फोल्ड केलेला आहे आणि क्रॉस टिप मारून घेतलेली आहे।
टीप मारत असताना स्टार्टिंगला आणि एंडिंगला मी लॉक करून घेतलेला आहे शिलाई आणि डबलची शिलाई मारून घेतलेली आहे आणि एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचं सुद्धा बनवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। यानंतरनं डिझाईन अजून ॲक्टिव्ह वाटावी म्हणून मी एक बटन लावणार आहे। तर हे मी बटन B7000 या ग्लूनं चिकटवून घेतलेला आहे। हा ग्लू एकदम चांगला आहे, अजिबात निघत नाही। तर माझी डिझाईन तयार झालेली आहे बॅक पार्टची, तुम्ही बघू शकता। यानंतरनं फ्रंट पार्टची शिलाई कशी करायची ते बघणार आहे। तर मी फ्रंट पार्टचा एक पार्ट घेतलेला आहे आणि मेन कापड उलटं ठेवलेलं आहे आणि त्या बाजूने त्यावर अस्तर ठेवून कडेने शिलाई करून घेते। व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। तुम्हाला जर शिलाई करायची नसेल तर तुम्ही फ्युजिंग टेपने किंवा ग्लूने चिकटवून सुद्धा घेऊ शकता। व्यवस्थित मी कडेने शिलाई मारून घेते, चारही बाजूने मी शिलाई मारून घेतलेली आहे। आता मेन कापड जे आहे ते एक्स्ट्रा ते मी कट करून घेते। व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे, अस्तर कट होऊन द्यायचं नाही। अशाच पद्धतीने मी फ्रंट पार्टचे सगळे पार्ट तयार करून घेतलेले आहेत। आता या पार्टचा जो साईडचा पार्ट आहे तो एकमेकांवरती ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। राईट टू राईट कापड ठेवायचं आहे, आर्महोलमध्ये व्यवस्थित मॅच करून घ्यायचं आहे आणि कापड न ओढता किंवा लूज न सोडता व्यवस्थित एकमेकांवर कापड ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। कापड कमी जास्त होऊ नये यामुळे आपण कटिंग करत असतानाच मी कापड दोन्ही बाजूचे मोजून घेतलेले आहेत, त्यामुळे कापड कमी जास्त होणार नाही। त्यामुळे कापड शिलाई करत असताना कोणतंही कापड ओढायचं नाही। डबल शिलाई मारून घेतलेली आहे मी आणि तुम्ही बघू शकता आपला प्रिन्सचा शेप किती छान आलेला आहे। अशाच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूचा सुद्धा पार्ट बनवून घेतलेला आहे। तर मी आता आपल्या पार्टचा राईट साईडचा जो पार्ट आहे त्यावर मी हुकपट्टी बनवून घेणार आहे। तर मी 2 इंचाची अस्तरची एक पट्टी घेतलेली आहे आणि मेन कापडच्या राईट साईडला ते कापड ठेवून एक शिलाई मारून घेतलेली आहे। त्यानंतरनं अस्तर शिलाईच्या बाजूला पलटी करून एक दाबटीप देऊन घेतलेली आहे। यानंतरनं पार्ट पलटी करून व्यवस्थित अस्तर त्यावरती पलटी करून प्रेस करायचं आहे हाताने आणि अजून एकदा मेन कापडवरती ते अस्तर पलटी करून एक शिलाई मारून घ्यायची आहे। शिलाई मारत असताना काळजी घ्यायची आहे की आपलं जे मेन पार्ट आहे त्यावरती कुठे चुनी येणार नाही। व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। माझी शिलाई करून झालेली आहे। आता यानंतरनं जे अस्तरचं एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। तर माझी हुकपट्टी तयार झालेली आहे। आता मी लूकपट्टी बनवणार आहे। तर लेफ्ट साईडचं पार्ट घ्यायचं आहे, अस्तरच्या बाजूने लूकपट्टी बनवायची आहे। तर मी 3 इंच रुंद असलेली एक अस्तरची पट्टी घेतलेली आहे आणि ती मेन पार्टवरती व्यवस्थित सेट करून शिलाई मारत आहे। अर्धा इंचाच्या अंतरावरती शिलाई मारलेली आहे। एक्स्ट्रा कापड मी कट केलेलं आहे आणि अस्तर फोल्ड करून अस्तरच्या वरून एक शिलाई मारत आहे। यानंतरनं पार्ट पलटी करून अस्तरवरती फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हाताने प्रेस करून घ्यायचं आहे। यानंतरनं ते अजून एकदा मेन पार्टवरती पलटी करायचं आहे आणि शिलाई मारायची आहे। थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे, अर्धा इंच एवढी। मशीनची शिलाई 1 नंबरवरती सेट करायची आहे आणि लूक बनवायचे आहेत। लूक बनवत असताना हुक बसेल एवढ्याच अंतराचं लूक बनवून घ्यायचं आहे। एक लूक बनवून तयार झाल्यानंतरनं थोड्या थोड्या अंतरावरती चॉकने मार्क करून घ्यायचं आहे। माझ्या ब्लाऊजची लेंथ जास्त असल्यामुळे माझे 6 लूक तयार होतात। व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। अस्तरवरून शिलाई मारायची आहे, मेन कापडवरती शिलाई येऊन द्यायची नाही। 0.25 एवढ्याच अंतराचं मी लूक बनवलेला आहे।
तेवढ्या अंतरामध्ये व्यवस्थित हुक बसतं. मी 6 लूप बनवून घेतलेले आहेत. व्यवस्थित माझे लूप बनवून झालेले आहेत. आता अस्तरचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते कट करायचं आहे. यानंतरनं दोन्ही पार्ट एकमेकांवरती ठेवून चेक करून घ्यायचे आहेत की दोन्ही पार्ट सेम झालेले आहेत का ते. जर कोणता पार्ट कमी जास्त झाला असेल तर थोडासा कट करून घ्यायचा आहे, पण शक्यतो सेमच येतील. यानंतरनं वेस्ट पट्टी जोडायची आहे. तर मी 2 इंच रुंद अशी एक पट्टी घेतलेली आहे आणि ती वेस्टला व्यवस्थित मर्ज करून शिलाई करत आहे. तर जिथे आपण प्रिन्स शेप दिलेला आहे तिथे सुद्धा एक छोटीशी चुनी द्यायची आहे. आपण बॅक पार्टला जशी कंबरपट्टी बनवली होती तशाच पद्धतीने ही सुद्धा पट्टी बनवायची आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घेतलेला आहे आणि अस्तर फोल्ड करून अस्तरच्या बाजूने एक दाबटीप द्यायची आहे. व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे. आता मेन कापड पलटी करून अस्तरवरती फोल्ड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कापड पलटी करून सेट करून घ्यायचं आहे. जिथे आपण चुनी दिली होती तिथेच अजून एक चुनी वरच्या बाजूने द्यायची आहे आणि शिलाई कंटिन्यू करायची आहे. आता सगळं अस्तर मेन अस्तरवरती पलटी करायचं आहे आणि एकदम काठावरून एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने दुसरा पार्ट सुद्धा तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला एक पार्ट तयार झालेला आहे. एक्स्ट्रा कापड सगळं कट करून घ्यायचं आहे. दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. यानंतर फ्रंट नेकला मी पाइपिंग करून घेणार आहे. तर 1 इंच रुंद अशी एक पट्टी घेतलेली आहे आणि मी ती क्रॉस कट करून घेतलेली आहे. मेन कापडवरती राईट साईडला ती पट्टी ठेवून उलटी पट्टी ठेवलेली आहे आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरून एक शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारत असताना ती पट्टी ओढून शिलाई करायची नाही, लूजच ठेवून शिलाई करायची आहे. व्यवस्थित अर्ध्या इंचाच्या अंतरावरून मी शिलाई मारून घेतलेली आहे. एक्स्ट्रा कापड कट करून घ्यायचं आहे आणि जी पट्टी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे. व्यवस्थित पलटी मारून झाल्यानंतर मी मला जेवढं पाइपिंग हवं आहे तेवढंच मी कापड वरती ठेवलं आहे आणि शिलाई मारून घेत आहे. आपली पहिली शिलाई जिथे होती त्याच शिलाईवरून ही शिलाई मारायची आहे. त्या शिलाईच्या बाहेर ही शिलाई येऊन द्यायची नाही, त्यामुळे फिनिशिंग आपलं खराब होऊ शकतं. व्यवस्थित शिलाई मारायची आहे. शिलाई मारत असताना सुद्धा कापड ओढायचं नाही. कापड जर ओढलं तर आपला गळा कमी जास्त किंवा तिरका असा होऊ शकतो, त्यामुळे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे. एक्स्ट्रा जे कापड आहे ते फोल्ड करून शिलाई मारायची आहे. व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या पार्टला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. माझे दोन्ही पार्ट तयार झालेले आहेत. व्यवस्थित तुम्ही बघू शकता. यानंतर बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. राईट टू राईट दोन्ही पार्ट ठेवायचे आहेत आणि शिलाई करून घ्यायची आहे. नेकच्या साईडला व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे, कमी जास्त होऊन द्यायचं नाही आणि शिलाईच्या स्टार्टिंगला आणि एंडिंगला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. शिलाई लॉक केल्यामुळे शिलाई निघत नाही. आता शिलाईचं जे कापड आहे ते नेकच्या बाजूला व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं आहे हाताने आणि त्यावरून एक शिलाई मारायची आहे.
असं केल्याने ब्लाऊजला फिनिशिंग चांगलं येतं। सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई करून घ्यायची आहे। व्यवस्थित कापड मी सेट केलेलं आहे आणि शिलाई मारत आहे। शिलाई मारून झाल्यानंतर त्यावरून अजून एक शिलाई मारायची आहे। डबल शिलाई मारल्यामुळे शिलाई उसवत नाही। शिलाईचं एक्स्ट्रा कापड बॅक साईडला फोल्ड करून त्यावरून सुद्धा मी एक शिलाई मारून घेतलेली आहे। यानंतर मी स्लीव्स तयार करून घेणार आहे। मेन कापड राईट बाजूला अस्तर ठेवून एक अर्धा इंचाच्या अंतरावरून सिंपल एक शिलाई मारून घेते। व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे, वाकडी तिकडी होऊन द्यायची नाही। यानंतर अस्तर फोल्ड करून अस्तरच्या बाजूने एक शिलाई मारून घ्यायची आहे। आता अस्तर मेन कापडच्या पाठीमागच्या बाजूला फोल्ड करून मेन कापडवरून सुद्धा एक कडेने शिलाई मारून घ्यायची आहे। व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। यानंतर स्लीवच्या कडेने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे। अर्धा इंच एवढ्या अंतरावरून शिलाई मारून घ्यायची आहे। मी शिलाई मारते, तुम्ही या ठिकाणी फ्युजिंग टेप सुद्धा लावून इस्त्री करू शकता किंवा ग्लूनं सुद्धा सेट करू शकता। तर माझे स्लीव्स तयार झालेले आहे। यानंतर जे मेन कापड आहे एक्स्ट्रा ते कट करून घ्यायचं आहे। व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। सेम याच पद्धतीने मी दुसरी सुद्धा बाजूची स्लीव्स तयार करून घेतलेली आहे। व्यवस्थित फिनिशिंग मध्ये माझे स्लीव्स तयार झालेले आहे। आता मेन कापडचा आर्महोल आणि आपल्या स्लीवचा जो राऊंड शेप आहे हे दोन्ही मॅच करून बघायचे आहेत, बरोबर आहेत का, कमी जास्त आहे का ते चेक करून घ्यायचं आहे। मी चेक केलं, माझं व्यवस्थित बरोबर आहे। तर मी व्यवस्थित राईट टू राईट कापड ठेवलेलं आहे आणि अर्ध्या इंचाच्या अंतरावरून शिलाई मारून घेणार आहे। व्यवस्थित शिलाई मारायची आहे। शिलाई करत असताना स्लीवचं कापड ओढून धरायचं नाही, अगदी सिंपल पद्धतीने शिलाई करायची आहे। शोल्डरमध्ये आपण नेकच्या बाजूला जशा पद्धतीने कापड फोल्ड केलेलं आहे त्याच पद्धतीने शिलाईचं कापड फोल्ड करायचं आहे। व्यवस्थित माझी शिलाई मारून झालेली आहे। डबलची शिलाई मारायची आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा अशाच पद्धतीने स्लीव्ज लावून घ्यायची आहे। स्लीव्ज लावत असताना दोन्ही स्लीव्ज एकमेकांवरती ठेवून चेक करून घ्यायचे आहेत की त्या दोन्ही सेम अंतराच्या झालेल्या आहेत का, आणि शोल्डर सुद्धा एकमेकांना मॅच करून घ्यायचे आहेत की दोन्ही शोल्डर सुद्धा सेम आहेत का। जर दोन्ही सेम असेल तरच आपले शोल्डर आणि स्लीव्ज दोन्ही बाजूचे सेम होऊ शकतात। जर एखादी कमी जास्त असेल तर तयार झाल्यानंतर आपल्या स्लीव्ज कमी जास्त होऊ शकते, त्यामुळे आधीच चेक करून घ्यायचं आहे दोन्ही सेम आहे का ते। व्यवस्थित दोन्ही बाजूला माझी शिलाई करून झालेली आहे। शिलाईवरून व्यवस्थित शिलाई करून घ्यायची आहे। जर आपली पहिली शिलाई जर थोडीफार वाकडी तिकडी जर झाली असेल तर नंतरच्या शिलाईने व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे। दोन्ही बाजूला मी डबलची शिलाई करून घेतलेली आहे।
ब्लाऊजला स्लीव्ज व्यवस्थित मॅच करून दोन्ही बाजूला माझी शिलाई करून झालेली आहे. मी आता दोन्ही स्लीव्ज आणि शोल्डर चेक करून घेणार आहेत की ते बरोबर आलेले आहेत का. माझे शोल्डर व्यवस्थित बरोबर आलेले आहेत. यानंतर मी फिटिंगची शिलाई करून घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा ब्लाऊजच्या राईट बाजूला व्यवस्थित कापड सेट करून घ्यायचं आहे आणि अगदी कडेने किनारीवरून एक शिलाई मारून घ्यायची आहे. ही शिलाई मारत असताना तुम्ही बघू शकता आपले दोन्ही पार्ट व्यवस्थित मॅच झालेले आहेत. कोणताही पार्ट कमी किंवा जास्त झालेला नाही. यानंतर एक्स्ट्रा कडचं कापड कट करून घ्यायचं आहे आणि कापड पलटी करून कडेने एक शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित शिलाई मारायची आहे. अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई करत असताना सुरुवातीला आणि शेवटीला शिलाई लॉक करून घ्यायची आहे. शिलाई जर लॉक केली नाही तर ती नंतर उसू शकते. त्यामुळे शिलाई लॉक करूनच शिलाई करायची आहे. राईट साईडला व्यवस्थित मी कापड सेट केलेलं आहे स्लीव्जमध्ये आणि आर्महोलमध्ये सुद्धा आर्महोल व्यवस्थित मॅच केलेला आहे आणि यानंतर मी व्यवस्थित शिलाई कंटिन्यू करत आहे. दोन्ही बाजूचे आपले पार्ट व्यवस्थित सेम झालेले आहेत. कोणताच कापड कमी जास्त झाले नाही, तुम्ही बघू शकता. कडचं एक्स्ट्रा कापड कट करायचं आहे. ते कापड कट करत असताना लक्ष द्यायचं आहे की आपली मेन शिलाई कट होणार नाही. यानंतर ब्लाऊज पलटी करून आतल्या बाजूने सुद्धा एक शिलाई मारून घ्यायची आहे. व्यवस्थित कापड सेट करून घेतलेला आहे. कुठे सुद्धा चुनी येऊन दिली नाही. फिनिशिंगवरती मी लक्ष दिलेलं आहे. अशाच पद्धतीने बनवायचं आहे. यानंतर फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे. तर आपलं जे मेजरमेंट आहे त्याच्या निम्मे मापावरती मेजर टेप सेट करून चॉकने मार्क करून घ्यायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा स्लीव्जमध्ये मार्क करून घ्यायचा आहे. तर माझा स्लीव्ज राऊंड आहे 14. तर मी स्लीव्जवर व्यवस्थित मेजर टेप सेट केलेला आहे आणि 7 इंचवरती मार्क करून शिलाई करत आहे. तर स्लीव्जवरती थोडीशी शिलाई केली आहे आणि आर्महोलमध्ये चेस्ट राऊंडचं मार्क करून घेणार आहे. चेस्ट राऊंड आहे 36. तर व्यवस्थित हुक पट्टीवरती मेजर टेप सेट करून घेतलेला आहे. तर 9 इंचावरती मी एक मार्क करून घेणार आहे आणि तिथपर्यंत एक शिलाई करून घेणार आहे. वेस्ट लाईनला सुद्धा व्यवस्थित मार्क करून घ्यायचा आहे. आर्महोलमध्ये व्यवस्थित कापड मॅच करायचं आहे दोन्ही बाजूचं आणि शिलाई करायची आहे. शिलाई करत असताना चुनी येणार नाही याची काळजी घ्यायची आणि वेस्टमध्ये शिलाई लॉक करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने माझं एका बाजूची फिटिंग करून झालेली आहे. सेम याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा फिटिंग करून घ्यायची आहे. स्लीव्जमध्ये व्यवस्थित मेजर टेप सेट करून मी 7 इंचवरती मार्क करून घेतलेला आहे. थोडीशी शिलाई मारून घेत आहे. आता यानंतर चेस्ट लाईनचं मार्क करायचं आहे. तर लूक साईडला चेस्ट लाईनचं मार्क करत असताना लूक पट्टी सोडून मग चेस्टचं मार्क करायचं आहे. तर लूक पट्टी सोडून मी 9 इंच जिथे येते तिथे एक मार्क करून घेतलेला आहे आणि शिलाई करत आहे. शिलाई करत असताना आर्महोलमध्ये
दोन्ही आर्महोलचे शेप व्यवस्थित मॅच करून घ्यायचे आहेत आणि शिलाई करायची आहे। यानंतर ना बॅक पार्टच्या सेंटरपासून वेस्टचा मार्क करायचा आहे। तर वेस्ट आहे 29, तर त्याच्या चौथा भाग जो येतोय तिथे मी एक मार्क केलेला आहे आणि शिलाई करत आहे। व्यवस्थित शिलाई करायची आहे, वाकडी तिकडी शिलाई होऊन द्यायची नाही आणि वेस्टमध्ये शिलाई लॉक करून घ्यायची आहे। यानंतर शिलाईच्या आतल्या बाजूने एक्स्ट्रा एक शिलाई मारून घ्यायची आहे। दोन्ही बाजूला मी शिलाई मारून घेतलेली आहे। अशा पद्धतीने माझा पूर्ण ब्लाउज तयार झालेला आहे। व्यवस्थित तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने फिनिशिंग आलेलं आहे। राईट साइड आणि रॉंग साइड दोन्ही बाजूने फिनिशिंग चांगल्या पद्धतीने आलेलं आहे। व्यवस्थित आर्महोलमध्ये आर्महोल दोन्ही बाजूने शिलाई मॅच झालेली आहे, तुम्ही बघू शकता। अशाच पद्धतीने शिलाई करायची आहे। ब्लाउज तयार झालेला आहे। तर तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असेल सबस्क्राईब नक्की करा। आता भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।